आपण बनवणार आहोत कांदा पातीपासून बनवलेले भजे। इथे त्याला कांदा पात, ओवा, मीठ, हळद, लाल तिखट व खाण्याचा सोडा। आता आपण कांदा पात कट करून घेऊया। अशा प्रकारे आता आपली कांदा पात कट करून झालेली आहे। आता या पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आता पात मिक्स करून घेऊया। आता पात मिक्स करून घेत आहोत। आता त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया 2 चमचे, 2 चमचे मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद, ओवा टाकून घेऊया, खाण्याचा सोडा थोडा टाकून घेऊया, म्हणजे भजी कडक होणार नाहीत सोडा टाकल्याने। पाणी टाकून घेऊया आणि आता मस्तपैकी मिसळून घेऊया, एकजीव करून घेऊया पूर्ण। आता हे भज्यांचं पीठ असं एकदम मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया। तर गॅस सुरू करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की तेल टाकून घेऊया। कढई गरम झालेली आहे, आता तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। भज्याचं पीठ मस्त मुरेपर्यंत आपण आता घरी बनवलेले चिप्स तळून घेऊया। अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेले बटाट्याचे चिप्स तळून घेतलेले आहेत खाण्यासाठी। तोपर्यंत 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवल्याने पीठ असे एकदम मऊ झालेले आहे, एकदम भारी असे। आता आपण भजी तळायला सुरुवात करत आहोत। आता भजी अशा प्रकारे तयार होत आहेत। असा आपला पहिला घाणा तयार झालेला आहे। आता काढून घेतो। तळलेले भजे काढून घेत आहोत। अशा प्रकारे आपले कांदा पात भजे तळून तयार झालेले आहेत आता खाण्यासाठी। तर भजे एकदम कुरकुरीत व खमंग झालेले आहेत। तर आपण भज्यांसोबत खाण्यासाठी दही घेतलेला आहे 1 वाटी। आपले भजे एकदम असे मऊ व कुरकुरीत झालेले आहेत। भजे तयार झालेले आहेत। तर आज उशीर झाल्याने सानू दीदी टेस्ट करणार नाही, सानू दीदी झोपलेली आहे। हे बघा, सानू दीदी झोपलेली आहे।